आणि मग प्रत्येकाला आम्ही मॅनेज करू शकतो अशा प्रकारचा आविर्भाव आणि अशा प्रकारचा एक दुराभिमान बाळगून ते लोक वागत असतात। तुम्ही प्रत्येक कोणत्याही गावाचं नाव सांगा, तिथले आपण मॅनेजर सांगू शकतो। म्हणजे जसं आता जळगाव आहे, समजा जळगाव घेतलं, तिथले महाराष्ट्राचे मॅनेजर आहेत गिरीश महाजन। काही काम सांगा, आम्ही मॅनेज करून देऊ, आणि मग त्यांना त्यांचा पक्ष संकटमोचक म्हणतो। महाराष्ट्रावर जे संकट आणणारे लोक आहेत ते पक्षासाठी संकटमोचक असू शकतात, पण मग आपण त्यांच्याबद्दल बोलणार का? कारण त्यांच्या खिशात बंदूक पण असते, त्यांनी काढली आहे बंदूक अनेकदा। मग बंदुकीला घाबरणार नाही, बंदुकीच्या गोळीला घाबरणार नाही, तुम्ही आमच्या लेखणीला घाबरलं पाहिजे असा आत्मविश्वास दाखवणारे पत्रकार हे डिजिटल मीडियामधूनच आता तयार होऊ शकतात, कारण की मोठे मोठे मीडिया हाऊसेस आता विकत घेतले गेले। OTT नावाचा जो प्लॅटफॉर्म आहे त्याचा लॉंग फॉर्म आहे ओव्हर द टॉप। म्हणजे तुमच्या घरी जो टीव्ही आहे त्याच टीव्हीवर आम्ही वेगवेगळ्या प्रकारचे चॅनल दाखवू शकतो, अशा प्रकारची सोय जेव्हापासून सुरू झाली इंटरनेटच्या माध्यमातून, तेव्हा खरं तर एक नवीन वृत्तपत्रीय माध्यम स्वातंत्र्याची क्रांती आलेली आहे। मी तुम्हाला जुनं थोडंसं उदाहरण देतो। एक चित्र तुम्ही पाहिलं असेल काही वर्षांपूर्वी 2013 मध्ये, की सोनिया गांधी दाखवलेल्या होत्या आणि त्यांच्या खांद्यावर एक चड्डी घातलेला एक छोटा बाळ, त्याचा चेहरा राहुल गांधींचा होता, आणि त्यांच्या हातात एक साखळी होती सोनिया गांधींच्या, आणि त्याला एक कुत्रा बांधलेला होता, आणि त्या कुत्र्याचा चेहरा मनमोहन सिंग यांचा होता, आणि ते तेव्हा पंतप्रधान होते। हे चित्र फार व्हायरल झालं, आणि तशा प्रकारचे अनेक, हे उदाहरण दिलं मी एक, तशा प्रकारचे अनेक वात्रट चित्र यायला लागले। मग आता अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे का असं म्हणण्याचं आहे, असं सुद्धा चित्र काढण्याचं स्वातंत्र्य भारतीय संविधान देते। ते 2013 पासून ते स्वातंत्र्य भोगणारे लोक, उपभोगणारे लोक, वापरणारे लोक हे सांगायला लागले की अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे, आम्ही तसं सांगणार। आणि एक विशिष्ट पक्षाचा IT मीडिया सेल हे सगळं सर्क्युलेट करायला लागले, अशा प्रकारचे वेगवेगळ्या प्रकारचे चित्र। आणि मग समाजाच्या एका घटकाला लत लागली असे चित्र तयार करण्याची, असे चित्र बघण्याची, अशा चित्रांवर हसण्याची, आणि त्या ज्या माणसांनी काही काम केलं असेल त्यांचं सुद्धा हसं आपण सामाजिक दृष्ट्या कसं उडवू शकतो, त्यांची टर कशी उडवू शकतो, अशा प्रकारची लत लागली। 2014 मध्ये सरकार बदललं, लत लागलेले लोक त्यांना सतत हे पाहिजे असते काहीतरी, अशी चित्र आता आम्हाला आणखी पाहिजे। पण मग आता सत्तांतर झालं, मग आता दुसरे लोक सत्तास्थानी बसले, तर त्यांचे सुद्धा चित्र काही लोक काढायला लागले, कारण की ते तर खरं चित्र काढण्यासारखेच आहेत, तुम्हाला माहिती आहे। अनेक प्रकारच्या टोप्या ते घालतात, मोराचे पिसं कधी लावतात, जिथे जाईल तिथे वेगवेगळ्या प्रकारचे ड्रेस घालतात, तिथल्या लोकांशी त्यांचा जुना संबंधच असतो। म्हणजे इथपर्यंत ओढून ताणून ते आणतात की राजस्थानमध्ये भाषण करताना ते म्हणाले की राणा प्रताप यांचा चेतक घोडा होता, आणि मी तुम्हाला सांगतो की माझा जुना संबंध आहे राजस्थानशी, कारण का चेतक घोड्याची आई गुजराती होती। आता आपला दर्जा आहे असा, आपला दर्जाच असा आहे की असाच माणूस आपल्याला आता भेटणार पंतप्रधान म्हणून, आणि मग तशाच दर्जाचे पत्रकार तयार व्हायला लागले। जे त्यांनी उदाहरण दिलं मगाशी बोलताना की आंबा कसा खाता, चोकून खाता की हे खाता, इथे ज्यांना खायलाच मिळत नाही त्यांचे प्रश्न आहेत, आणि यांना आंबा कसा खातात हे विचारतात, आणि आपण ते बघतो निमूटपणे। कोणती अभिव्यक्ती आहे? 2014 नंतर यांचे मोराचे पिसं लावलेले आणि पागलपणा करणारे जेव्हा फोटो छापायला लागले लोक, कार्टून काढायला लागले लोक, तेव्हा केसेस दाखल व्हायला लागले, पूर्ण भारतामध्ये केसेस दाखल व्हायला लागले।